आई माता की खेल स्टार्ट 1 2 3 लेट्स प्ले। पहिल्याच बॉलला मात्र इथे मेगा फायनलच्या पहिल्या बॉलवर मात्र अक्षय कडू डिपार्ट। अरे अरे थांब थांब मैदान डीजे ऑपरेटर चिंद्रनगावचा खेळतोय चिंद्रनकर आणि त्याच्यामुळे हा मात्र फटका त्यानं चांगला लगावला। पहिल्या बॉलला मात्र अक्षय कडू बाद झाला। 24 चेंडूंचा पूर्वार्ध आतापर्यंत विचार केला तर आजच्या रजनीमध्ये ना मंत्रमुग्ध केलंय डोंगराच्या पाड्यात संघानं। तर इथे उमेश 11 रोशन साई स्पोर्ट क्रिकेट संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। सुजित पाटील विद्यमान उपसरपंच चिंद्रन यांच्या वतीने सुजित दादा मनपूर्वक तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो। ओ टू कमेंट्री बॉक्स ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 व्हीलर्स बाईक पुरस्कृत करण्यात आलेले आहे ते हुसैन अत्तर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे। सुरुवात राहिली आहे। पहिल्या चेंडूवर जरूर विकेट्स मात्र गमावले पण त्यानंतर मात्र आलेल्या रोहितनं मात्र हा चौकार घेतला। 1 वार 13 दुसरा पलटवार मेरा अशा प्रकारचा हा खेळ राहिलाय। सामना इतका सहज नाही सुटणार। एका बाजूला अख्खा चिंद्रनगाव उभा आहे तर एका बाजूला दर्दी प्रेक्षक आणि ग्रामस्थ। ही गर्दी आणि ही सर्दी आणि थंडीची वर्दी सगळं इथे मात्र अमाप आणि उत्तमरित्या सुरू आहे। हा बॉल चांगला आहे तेजसचा। तेजस पाडेकर काय सुंदर गोलंदाजी राहिले तेजसची। त्यानं मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये पहिल्या बॉलला विकेट त्यानंतर चौकार आणि हा मात्र डॉट बॉल। श्रीराम विठ्ठल रखमाई डोंगऱ्याचा पाडा आणखीन एक कमालीचा कव्हरचा हा फटका भेदणारा राहिलाय। रोहित मात्र सगळ्यांना मंत्रमुग्ध करतोय। रोहित डोंगऱ्याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार। नाव घे क्या बात त्यांचे विशेष कौतुक करूया। 4 बॉल 1 बाद 8 अशी धावसंख्या गावदेवी स्वर्गीय कुशालदादा 11 डोंगराच्या पाळाची। क्या बात काय एफर्ट्स राहिलाय अक्षय कडूला। भलेही आम्ही गमावला असेल पहिल्या बॉलला परंतु आम्ही या स्पर्धेमध्ये काबाड कष्ट केलेत। ते काबाड कष्टाला न्याय देत मात्र लॉंग ऑफच्या वरून रोहित ढोंगरे ठोकतोय हा तिसरा चौकार। सारे पनवेल तालुक्यामध्ये त्याच्या लागे ना कोणीही नदी। जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती रे। जिकडे तिकडे मला ऐकायचं होतं पुढे काय पण पंचांनी इशारा केला। हा बॉल चांगला आहे परंतु या षटकामध्ये बरंच काही साम्य राहिलं। पहिल्या बॉलवर विकेट जल्लोष राहिला चिंद्रनगावाचा। पुढच्या बॉलवर चौकार जल्लोष राहिला डोंगराच्या पाड्याचा। तिसरा डॉट बॉल जल्लोष चिंद्रनकरांचा। चौथ्यावर चौकार जल्लोष राहिला इथे मात्र डोंगराच्या पाड्याचा। 5वा बॉल पुन्हा एकदा चौकार डोंगराचा पाडा तर अंतिम चेंडू डॉट। मजा मस्त्याने आनंद उपभोगला चिंद्रनकरांनी। 6 बॉलवर 6 गणित मांडली गेली। तर इथे बरे डोंगरे यांचं आगमन झालेलं त्यांच्या माध्यमातून स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेले आहे। दादा आपण थांबाच्या व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे। ओ टू कमेंट्री बॉक्स दिनेश पाटील सरांकडे बोलूया। चुपचाप मेहनत करते चल अरे उड़ान तय करेगी
आसमान किसका है. तुम्हाला ती मेहनत करायची आहे. इतक्या शांततेने मेहनत करत राहायचं ना की खऱ्या अर्थानं यशानं धिंगाणा घातला पाहिजे. प्रेक्षक वर्ग पाहतो आपण स्क्रीनवर. तमाम क्रीडारसिक या कडाक्याच्या थंडीमध्ये सामन्याचा आनंद घेताना आणि इथे मात्र प्रदीप पाटील कव्हर ड्राईव्हचा हा लाजवाब फटका पाहतोय. जशी धाग्यातून सुईतून धागा रोवावा अशा प्रकारचा हा फटका आला चौकार. सारे पनवेल तालुक्यामध्ये त्याच्या लागे ना कोणीही नादी. जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र. जिकडे तिकडे चर्चा त्याच्या नावाची चालती र. समीर फडके भाई. क्या बात समीर दादा फडके समर्थ एंटरप्राइजेस. खराब बॉलला हुडवलाय. मागच्या 2 सामन्यामध्ये माझी बॅट तळपली नाही. मागच्या 2 सामन्यामध्ये शून्यावरती परतलो. परंतु मेगा फायनलमध्ये आम्हाला प्रवास महाबळेश्वरचा करायचा आहे. दाखवतोय बंटी शेटला हा षटकार. दोन बॉल्सवर तब्बल 10 धावा. कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका पाहिला. पहिल्या बॉलवर प्रदीप पाटीलचा क्लास. दुसरा बॉल अखोट टप्प्याचा गोलंदाज निकेश गडगीचा दाखवला मिडविकेटच्या डोक्यावरून आसमान. ठोकला षटकार. काय सुंदर. सावर स्वतःला लढण्यास तयार हो. मैदान आहे तयार. तो जिंकण्यास तयार हो. इथे मात्र खऱ्या अर्थानं जिंकण्याची तयारी सुरू आहे दोन्ही संघांची. प्रेशर. इथे मात्र प्रेशर कुकरमध्ये प्रेशर क्रिएट झाला. सिटी वाजली वाईट बॉलची. 1 रन्स एक्स्ट्रा मिळते. धावलकर धावा लागतायत. तब्बल 23 धावा. निकेश गडगे गोलंदाजीच्या मार्कवर संपूर्ण चिंद्रणकर. आज संपूर्ण गाव बोलटून आलाय आणि त्याप्रमाणे सांगितलं गडगे सरांनी कर्फ्यू लागलाय डोंगराच्या पाड्यावर. त्याच्यामुळे दोन्ही गावातील दर्दी प्रेक्षक या अपाट. आता या बॉल्सवर धावा किती मिळतील. मी तू झाले. दोघे तिघे 4-5 वेळा धावले. कदाचित जर नीट धावले असते तर कमीत कमी 3 धावा मिळाल्या असत्या. परंतु तूही नाही आला. एकमेकाकडे पाहत मात्र मागे पुढे करत राहिलं. जसं आजकालचं प्रेम चालतं. 1-2 पावलं पुढे टाकतो. दुसरा 2 पावले मागे टाकतो. नंतर दुसरा टाकतो 2 पावलं पुढे. पहिला 2 पावलं मागे. अशा प्रकारचा हा खेळ राहिला आणि अखेरकार डॉट बॉल झाला. 23 धावा. चांगली धावसंख्या उभारली आहे. फुलटॉस बॉल. काय कडक खेळ सुरू आहे. अफलातून कव्हर ड्राईव्ह. तर प्रदीप पाटीलनं दाखवलाय फटका. क्या बात. जणू काही मी रागात आहे. मागच्या 2 सामन्यावर तुम्ही टाळ्या नाही वाजवल्या. परंतु आता तुम्हाला मी नाचायला तयार करीन. गोलंदाजाला नाचवलं जातं आणि फेकले जात आहेत फक्त षटकार आणि चौकार. वाघांनाही शांत बसवण्याची किमिया गोलंदाजाला दाखवलंय. फलंदाज प्रदीप पाटील बरसलाय. यंदाचा क्रिकेटचा सीझन काय राहिलाय प्रदीप पाटीलसाठी. अफलातून इनिंग आपल्या संघासाठी खेळताना अनेक वेळा त्याला पाहिलं. दर्जेदार खेळ. धावफलकावर धावा लागल्या. त्यात तब्बल 33. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अंतिम बॉल निकेश गडगेचा या षटकातील. बॅटची ती खेच लागली आहे. परंतु आज नशीब बलवत्तर जरूर आहे. धावा किती घेतल्यातील 1 रन फक्त. कदाचित पहिल्यांदा वाटला प्रदीपला की मी बाद होईन. परंतु आज नशीबही बलवत्तर आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या. त्या 1 बाद तब्बल 34. तरी निश्चित स्वरूपात इथे पाहतो खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक आहेत. डोंगरेचा पाडा गावातील सर्व ग्रामस्थ महिला वर्ग असेल
पुरुष वर्ग घर बसल्या लाईव्ह प्रसारांच्या माध्यमातून आनंद घेतात, तर एका बाजूला चिंद्रन गावातील सर्व ग्रामस्थ घर बसल्या खऱ्या अर्थाने क्रिकेटचा आनंद घेतात. आज आम्हाला खऱ्या अर्थाने चिंद्रन क्रिकेट संघ दिनेश दादा इथे खऱ्या अर्थाने दिनेश बंधू चिंद्रन क्रिकेट संघ नेहमी खेळत असतो, परंतु एक उणीव भासतं. संघाचे खंदे समर्थक विष्णुशेठ कडू सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत, काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांच्या वतीने स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. चिंद्रन क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि त्याचबरोबर दिनेश पाडेकर माजी सरपंच चिंद्रन हे सुद्धा येऊ शकले नाहीये, कारण त्यांच्या मातोश्रीचं काही दिवसापूर्वी दुःखद निधन झालं. त्यांच्या आत्माची शांती लाभो हीच आम्हा सर्वांच्या वतीने प्रार्थना आणि वलूया सामन्याकडे. जिंकणं महत्वाचं आहे, प्रत्येकाला जिंकायचं आहे. हा तडाखा जारी आहे, थांबायला तयार नाही. अरे कोण रोखेल मला, कारण मी आता लढण्यास सज्ज झालोय. लढाई सुरू आहे आणि मिडविकेटच्या सीमारेषा बाहेर दाखवतोय आसमानी षटकार. आता 6 मारेल त्या फलंदाजाला लहूदादा डोंगरे याच्याकडून 500 रुपयाची बक्षीस. हे घ्या 500. हा 500 नाही, हा चक्का नाही, हा दस्सा असावा. दूर 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 अक्षरशः चिंद्रन गावामध्ये बॉल फेकला जातोय. अफलातून षटकार. बोला एकवीरा माता की. पैसा पैसा वसूल केला जातोय. लहूदादांचा हा पैसा खोऱ्यानं ओढला जातोय. आपल्या ATM मध्ये असलेला पैसा काढण्यासाठी आपल्याला पिनकोड टाकावा लागतो, परंतु तुमच्या ATM मधला पैसा काढण्यासाठी फक्त धावा लुटायच्या आहेत, त्या लुटल्या जात आहेत. अक्षरशः बरसात होते फलंदाजाची, जणू काही एखाद्या दुश्मनावर तुटून पडावा असा. मात्र प्रदीप पाटील बरसलाय. 3rd इन अ रो, फर्स्ट सेकंड अँड 3rd इन अ रो सलग ठोकला जातोय. तीसरा 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 षटकार. सृष्टि में तो हम इसके पाप. एक मोठं नाव खऱ्या अर्थाने साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून त्याने लौकिक केलेलं आहे. प्रेक्षकांकडे वळणार आहोत. बघा सामना आहे चिंद्रन विपक्ष डोंगराचा पाडा. प्रथमतः आपण इशारा करणार आहोत, यजमान पाहुण्यांचा सन्मान करू. बघा आवाज मैत्रीपूर्ण लढत संघर्ष बघायला मिळतो. चिंद्रनच्या प्रेक्षकांकडे जातो आम्ही. जयघोष करायचा आहे चिंद्रनचे प्रेक्षक. बघा चिंद्र, त्यानंतर आता बोलूया डोंगराचा पाडा. साहिल ट्रान्सपोर्ट्स यांच्याकडून तब्बल प्रदीप पाटीलसाठी 1000ची बक्षीस झाली आहे. आतापर्यंत 1500 रुपये. 53 धाबा धाबाकडे लागलेत. 53 धाबा. अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी. जणू काही एखाद्या वाघाला डिवचावं आणि त्यानंतर केलेला प्रतिहार. मेरा दोस्त मार रहा है तो मैं क्यों पीछे रहूं. इथे मात्र एकापेक्षा एक सरस कामगिरी करत चिंद्रनकरांच्या नाकावरून फिरकावले जात आहेत. फक्त आणि फक्त षटकार. काय अफलातून. कहानी मेरी समंदर मधल्या धावा लुटल्या जात आहेत. हा मात्र एक चांगला बॉल. प्रदीपची घणाघाती फलंदाजी ते बघायला मिळतो. प्रदीपने लागोपाठ 3 षटकारांची आतषबाजी केलेलं आहे. श्रीराम विठ्ठल रखमाई मित्र मंडळ ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा आमच्या सर्व तरुण वर्गाचे आधारस्तंभ अनंता शेठ फडके डोंगराचा पाडा आणि दिलीप शेठ फडके डोंगराचा पाडा यांच्या वतीने प्रदीप तुझ्यासाठी 2,000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. आता षटकार मारा. स्वर्गीय रामचंद्र मडबी प्रतिष्ठान
उसाडणे क्रिकेट संघाचे संघनायक अनिल डोपरे उसाडणे यांच्याकडून प्रदीप साठी 1000 रुपये आणि एकनाथ पाटील डोंगराचा पाडा एकेकालचे घनागती फलंदाज त्यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्रदीप साठी इथे आलेला आहे. आता षटकार मारेल त्याला आदरणीय आनंद शेठ पाटील, आनंद शेठ फडके आणि दिलीप शेठ फडके. हरीश शेठ हरिभक्त पारायण श्री हरीश शेठ फडके डोंगराचा पाडा यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रदीप साठी इथे जमा झालेला आहे. आनंद शेठ फडके आणि दिलीप शेठ फडके यांच्याकडून आत्ता षटकार मारेल त्याला 500 रुपयाचे मारल्याबद्दल दिले. पैसा खुला झालाय. 10 बॉल्स खेळतोय तब्बल 40. हा आलाय 46 धावांचा. 46 धावा जमवणारा षटकार. आज फक्त आणि फक्त धो 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 पाऊस पडतोय प्रदीपच्या बॅट मधून षटकारांचा. मैदानामध्ये क्रिकेटचा संघर्ष पाहतो. दोन्ही एकमेकांचे चांगले मित्र आहेत खेळाडू. या स्पर्धेमधली 5वी 50 येईल का? 4 50 ऑलरेडी लागलेत. मेगा फायनल मित्रांनो कशी असावे? टाळ्या वाजवा प्रेक्षकांनो. फक्त आनंद देणारा हा सामना आहे. कोणीही जिंकू दे, कोणीही हारू दे, परंतु प्रतिस्पर्धी जरी असला तरी खेळाला न्याय देत त्याला शाबासकी देणं गरजेचं आहे. 50 धावा या षटकारानं कंप्लीट केल्या जात आहेत. प्रदीप पाटील अफलातून इनिंग बॅट वर करायची आहे. आपल्या आयुष्यातील आणखीन बहारदार कामगिरी. हॅट्स ऑफ यू. अफलातून इनिंग सजवली आहे. तर प्रदीप पाटील याच्यासाठी हरिभक्त पारायण श्री बाबूराव फडके डोंगराचा पाडा यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. बंटी शेठ फडके याच्याकडून तब्बल प्रदीप पाटील साठी 5000ची नकद राशी बक्षीस दिली जाते आहे. समीर दादा फडके यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज प्रदीप साठी ते जमा झालेला आहे. गडगे सर मला असं वाटतंय ना धावा जोडल्या जात आहेत. धावा सर मोजता मोजता थकले स्कोरर. 73 धावा. मला असं वाटतं लग्नाचा खर्च आजच वसूल करेल अशा प्रकारचा काही इनिंग सुरू केली आहे. लग्नाचा खर्च वसूल करण्याची तयारी आहे. न निश्चित स्वरूपात एक वैवाहिक खऱ्या अर्थाने एका नव्या इनिंगला सुद्धा प्रदीप आता सुरुवात करणार आहे. इनिंग दाखवली जाते आणि आखिरकार निश्वास टाकला चंद्रांच्या गोलंदाजांनी. कारण आऊट झाला स्टार खेळाडू प्रदीप पाटील. जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो सगळ्यांनी. दर्दी प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायचे. सॅल्यूट. प्रदीप साठी रवींद्र फडके डोंगराचा पाडा यांच्या वतीने प्रदीप 2000 रुपयाचा कॅश प्राइज. 15 बॉल 54 धावांची लाजवाब इनिंग. नागावरून शुभेच्छा आलेल्या आहेत. प्रदीप एका नव्या इनिंग साठी तुला अर्धे शतके केली, दमदार साकारली आणि बक्षिसांची बरसात झालेली आहे. विघ्नेश देशेकरनं आखिरकार विकेट घेतली. लास्ट बॉल 73 धावा. 7 फडकेचाही खेळ या मैदानावरती गाजवलाय. आज चिंद्रनकरांनी 3 सामने 1 साइड जिंकलेत. पाठलाग केला धावांचा आणि हा बॉल खराब होता. आखू टप्प्याचा पण नीटसा समजला नाही 7ला आणि त्यावर मात्र धाव मिळेल ती 1 आणि पूर्वार्ध मात्र संपेल. धापलकर धावा लागल्या तब्बल 74. 75 धावांचा पाठलाग उत्तरार्धामध्ये करायचा आहे. तो म्हणजे 1 मिनिट गडगे सर. तर चिंद्रन संघाला तो पाठलाग कसा राहील तत्पूर्वी श्रीराम विठ्ठल रखमाई आणि ग्रामस्थ मंडळ डोंगराचा पाडा एका भव्य दिव्य स्पर्धेचा मला साक्षीदार होता आलं यासारखं आणखीन माझं ते भाग्य काय. अतिशय सुनियोजित स्पर्धेमध्ये मला जी काही संधी दिलीत त्या संपूर्ण आयोजकांचं बंटे शेठ असेल, कुणाल शेठ असेल आणि तुम्हा सगळ्या जाणकारांचं मी आभार प्रकट करतो आणि माझी सेवा इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. व्यासपीठावरती आपण एक उत्कृष्ट अभिनेता श्री गणेश कृष्णा पाटील यांचं स्वागत करूया. यावं. गणेशजी पाटील हे एक उत्कृष्ट अभिनेता आहेत. मातीमा या नाटकामध्ये देखील त्यांनी सुंदर काम केलं. यूट्यूबवर विविध अल्बम त्यांनी केलेत.
जी युवावरती चॅनल बाप माणूस जो सिरला आहे तिथे काम केलं आहे आणि शाहिद भाई कोतवाल या चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. असा उत्कृष्ट अभिनेता आणि फणी रील स्टार म्हणून त्याची ओळख आहे. तर गणेश पाटील यांचा आपण सत्कार करतोय. आपल्या मातीतला माणूस, आपल्या हक्काचा माणूस. जयजी दुर्गे यांच्याकडून डोंगराच्या पाडा संघाला खूप साऱ्या शुभेच्छा येतात, त्यांचंही धन्यवाद. GNS प्रोडक्शनचे ते अभिनेता आहेत, प्रोडक्शन त्यांचं आहे आणि एक उत्कृष्ट अभिनेता गणेश पाटील वलप यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. प्रदीप पाटीलने आज काय फलंदाजी केली. ग्रामस्थ भरपूर खुश आहेत आणि पैशांचा पाऊस पाहायला मिळाला. लवशेठ डोंगरे, बाबराव शेठ फडके असतील, काय दमकम होती आणि तुम्ही पैशाचा पाऊस केला. जसे षटकार येत होते तुमचे पैसे पण तसे देत होते. क्या बात आहे. षटकार आणि पैशांचा पाऊस एकत्र तुम्ही पाहिलाय मैदानावरती प्रदीपसाठी. प्रदीपने अर्धशतक मारलं, अभिनंदन. यस महागुरु जॉईन करा. मधुकर बुवा दोंगडे आणि जीवन पाटील देवीचा पडा यांच्याकडून प्रदीपने जे अर्धशतक मारलं, प्रदीपचं त्याने अभिनंदन केलं, त्याचा आभार व्यक्त केलं. त्यांची बॅटिंग त्याला खूपच आवडली. मी त्या दोघांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. याच मेगा फायनलकडे जातोय आणि कम बॉक्समध्ये माझ्यासोबत जोडले जातील माझे खास मित्र. या फायनलसाठी फायनलचा थरार, अंतिम सामना, कोण होईल चॅम्पियन, भव्य चषकाचा मानकरी. थँक्यू सो मच प्रवीणजी टेंबे सर. मोस्ट वेलकम आमचे काका मात्रे अर्थातच सुनीलजी गोंधळसर खेळणे, आपले मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं डोंगराचा पाडा संघ खेळतोय तर ववळे गावचे यशस्वी उद्योजक आणि एशियन एंटरप्राइजेस सर्वा बळीशेठ गायकवाड यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा जेडीला आणि संपूर्ण टीमला येतात, त्यांचाही विशेष कौतुक. थँक्यू सो मच बंधू. प्रेक्षक मायबाप नमस्कार, ससरी अकाल आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम. रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन ग्रामस्थ मंडळ डोंगऱ्याचा पाडा आयोजित प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने दमदार आमदार बारामपडी चषक 2025 पर्व क्रमांक 12. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ, यातून या स्पर्धेचा सर्वांगीण विकास. बिल्कुल ग्रामस्थ मंडल का आशीर्वाद रहा प्रदीप पाटिल सेवन पे, पूरी टीम पे. और ये टीम देखिए आप फाइनल का मुकाबला खेल रही है. हुई जिले की टीम टू गेट चैंपियन ट्रॉफी. मंच के सामने जो चैंपियन ट्रॉफी है उसे कौन उठाएगा, ये सबसे बड़ी ट्रॉफी का खिताब कौन जीतेगा, आइए उसका जवाब ढूंढते आने वाली 4 ओवर में. नाम बनता नहीं, नाम बनाना पड़ता है और अब नाम बनाने के लिए चिंद्रन डोंगरचा पाडा एक दूसरे के आमने सामने. सर्वात मोठं रणकंदन या स्पर्धेतील अगदी आपण ही मेगा फायनल पाहतो. पनवेल तालुक्यातील ग्रामीणचा वर्ल्ड कप आमदार बारामपडी चषक. ग्रामीण का वर्ल्ड कप जरूर कहेंगे इसे. इतने सारे दर्शक है और लगभग देखा जाए तो यहाँ पे काफी 12:19 और ये शानदार मुकाबला. मेगा फाइनल मैच ऑन. स्क्वायर कट किया, मिड ऑफ पे गुड फील्डिंग, रोका यहाँ पे शिवम थे वहां पे और यहां से टीम का 1 रन से यहाँ पे खाता खुलता हुआ टोटल बनते हुए स्कोरबोर्ड पे अगर देखा जाए 2 रन. अगदी पहिला चेंडू जिथे आपण 1 धाव पाहिली, त्यानंतर 1 धाव अजय कडू. अगदी विजय रथ प्रवीण अगदी पुढे कोण घेऊन जाईल याकडे दोन्ही संघातील प्रेक्षक वाट पाहत आहेत. परंतु अंतिम टप्प्यामध्ये विजय महोत्सव खूप इम्पॉर्टंट. ओहो, लेटकर खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रोखून धरले. डॉट बॉल. 75 टू विन. 75 रनों का लक्ष्य, बहुत बड़ा लक्ष्य रखा है फाइनल में चैंपियन बनने के लिए. चिंद्रन को ज्यादा मशक्कत यहाँ से करनी होगी. मतलब चिंद्रन को यह मैच जीतना मतलब लोहे के चने चबाना इतना मुश्किल हो सकता है. और प्रदीप पाटिल की हाफ सेंचुरी. प्रदीप पाटिल अपनी लाइफ की नई शुरुआत करने वाले इस साल और उन्होंने पहले ही अर्धशतक मार के एक नई इनिंग की शुरुआत की है. बहुत ही ज्यादा मजा आया और जिस तरह से रोशन चौके छक्के लग रहे थे उस तरह से पैसों की बारिश भी यहाँ पर हुई. व्हाइट बॉल. अगदी 15 चेंडूमध्ये 55 धावसंख्येचं आपण योगदान पाहिलं
वैयक्तिकरित्या प्रदीप पाटीलच्या माध्यमातून मेगा फायनल मध्ये कोण मारतं अर्धशतक यानं मारले. क्या बात है, मेगा फाइनल में अर्धशतक मारा और चिंद्रन को चुनौती दी प्रदीप पाटिल डोंगरचा पाटा ने. बूम बूम. ओ हाफ ट्रैकर स्लॉट में आई, गेंद गई चिंद्रन गांव में, मिड विकेट सीमा पार 6 रनों के लिए. चांगल्या स्वतः पुरस्कार देत स्वर्गीय आपण संघ पाहतो. निश्चितच उमेश जाता 11. जरा सब्र रखो, उसी अंदाज में वापस लौटेंगे, उसी अंदाज में वापस आएंगे, वही अंदाज केतन कडू का. और ये शानदार छक्का लगता हुआ, शानदार बल्लेबाजी, मुकाबले मजा आएगा. चिंद्रन भी कम नहीं है. एक जमाने में 2018 या 19 में चिंद्रन भी इस प्रतियोगिता में चैंपियन रही थी. इस टीम ने भी चैंपियन की ट्रॉफी उठाई है और इस टीम ने भी एक बार इतिहास इस मैच में बनाया था. 9 धावा. धावा पडला मध्ये रॉकेट फायर अगदी लॉंग ऑन कडे सूर्यकुमार स्टॅनला सलामी दागणारा हा दमदार चौकार. वक्त की कहानी है और लड़ते हुए चिंद्रन के बल्लेबाज केतन कडू. आप ट्रैकर बॉल बैकफुट पे गए, पंच किया इनसाइड आउट, शॉट ऑफ द नाइट, स्टैंड एंड डिलीवर. 1 सेकेंड, 6 रनों के लिए. अगदी धावा विस्फोटक अंदाजामध्ये पुढे मार्गस्थ होत आहेत. 19 धावा. पिवनचं पहिलं षटक समाप्त झालंय. टीट फॉर टॅड, जशास तसं उत्तर दिले जातं. स्टैंड एंड डिस्पैच इनसाइड आउट, लॉग ऑफ पे 6 रन. दर्शक दीर्घा में बॉल गिरी है. मैच ऑन 75 का टारगेट था. अब जो पहले ओवर में रन बने उसको जोड़े तो 3 ओवर में जीतने के लिए रन चाहिए. अब तक 56. 18 चेंडू 56 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी जशास तसा हा आपण मुंह तोड जबाब देणारा खेळ पाहतो. आणि ग्रामीणचा हा वर्ल्ड कप आमदार बालाराम पाटील चषक कोण जिंकणार आणि या स्टेज समोरील ट्रॉफी कोण उचलणार याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. या स्पर्धेतील 2 मालिकावीर बाईक कोण घेऊन जाईल. यस, ABC लो, यहाँ पे हाई लॉट में एक बाइक है, DEF के लिए एक बाइक है, 2 बाइक है. 2 खिलाड़ी बाइक विजेता बनेंगे आमदार बालाराम पाटिल चषक में. तकदीर पाडेकर धीमी गति की बॉल, 7 की कोई रन नहीं, डॉट बॉल. एक डॉट बॉल मायने रखती है चिंद्रन के लिए क्योंकि लक्ष्य बहुत बड़ा है. 18 पे 56 चेस करने, लेकिन अब 17 पे 56. अगदी डोंगरा एवढं भलं मोठं आव्हान तोडीत करत असताना अगदी पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान 19 धावा आपण म्हणताना पाहिल्या. या षटकादरम्यान टार्गेट करायचंय. ऑन साइडला क्लिअर केले. स्ट्राइक पुन्हा एकदा खात्यामध्ये घेतोय केतन कडू, ज्याच्या बाडमधून चौकार षटकारांचा पाऊस पडलाय. बिल्कुल, दया पाटिल हमारे शिरौली के इस गांव के जमाई है डोंगर चपाड़ा, उनकी ओर से शुभकामनाएं आते हुए उनके लिए उनका भी स्वागत है. रोशन कहते हैं फेलियर इज द बेस्ट टीचर. चित्रण कई बार फेल हुई है लेकिन कई बार जीती भी है. उन्होंने सीखा है क्रिकेट किस तरीके से खेलते हैं और चित्रण ये फाइनल का मुकाबला खेलते हुए कहते रोशन जो चीज आपको चैलेंज करती है वही चेंज करती है. और 75 ये टारगेट चैलेंज किया है चित्रण को और केतन कडू में वो बहुत क्षमता है. बॉल तैयार, 7 फटके, शॉर्ट बॉल कट किया, शॉर्ट टर्न बैट बीट हुए, तेजस थे वहां पर, थोड़े अनफिट है, गेंद सीमा पार, 4 रनों के लिए. या 4 धावा खूप काही बळ देऊन जातील टीम चिंद्रेन कारण केतन कडू ज्या लयबद्ध पद्धतीने फटके खेळतो आणि हे पाहता अगदी विजयाच्या समीप जाण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. धावसंख्या आता वेगाने पुढे मार्गस्थ होते. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 15 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची आवश्यकता. चाइना कट, शॉर्ट टर्न मैन तेजस डोंगरे बीट हुए, 4 रन, थोड़ी मिस फील्डिंग. मैच ऑन, 15 गेंदे 51 चाहिए. शॉर्ट बॉल दावत थी केतन के लिए, मिस द बॉल, डॉट बॉल, 14 गेंदे 51. परफेक्ट बॉल सफर केले 7 फटकेनं. अगदी अष्टपैलू बाणा कसा असावं याचं ज्वलंत उदाहरण या खेळाडूच्या माध्यमातून पाहिलं. अलीकडे पाहिलं चौकार, त्यानंतर चांगलं कमबॅक.
उम्मीद मत छोड़ना, कल का दिन आज से बेहतर होगा। उम्मीद पे दुनिया कायम है। चिंद्रन की उम्मीद है केतन कडू, तकदीर पाडेकर, ही इज अ फैबुलस बैट्समैन। और डोंगर सपाटा की उम्मीद है फास्टर बॉलर 7 फटके ऑन साइड पे, इनसाइड आउट, लॉन्ग अप, वेरी क्लोज, कैच ड्रॉप, कोशिश कमाल की थी शिवम, वेरी वेल ट्राई, यहां पे रन आउट। तकदीर पाडेकर, तकदीर यहाँ पे आउट हो चुके हैं। रोशन क्या मुकाबला बनाए, केतन को बार बार मौका मिल रहा है और केतन पे सबकी निगाहें, चिंद्रन की उम्मीद केतन कडू आहे। नक्कीच त्या दृष्टीने जर पाहिलं तर खेळपट्टीमध्ये तळ टोकून बसणं खूप गरजेचं असेल आणि पाहता अगदी लागलेला हा पहिला देदकान खेळाडू बाद होतोय। तकदीर पाडेकर रनआउटचा शिकार। श्रवण, नाम के श्रवण, काम के यवन। A1 दर्जाचा खेळ अखंड स्पर्धेमध्ये 7 फटकेचा राहील आणि पाहता A1 दर्जाची फिल्डिंग आहे। जीत के लिए आवश्यकता 13 गेंदों पे 50 अर्धशतक चाहिए। प्रदीप पाटिल ने मारे 50, वो 50 रन अब चिंद्रन को चेस करने 13 गेंदों पर। समय का खेल है, जिसका आ गया वो जा गया। आज डोंगरचा पाड़ा का समय है। ये टीम जब से एक हुई है, इस टीम ने MIDC में धमाका कर दिया। पहले वल्लभ को जीता, अब खुद पाले खुद को जीतने चले। इनसाइड आउट, लॉन्ग ऑफ को क्लियर किया। यह आखिरी उम्मीद है चिंद्रन की। केतन कडू ऑन फायर, एक और लंबा छक्का। चिंद्रनकरांना जाग केलं, ज्या दर्जाचा फटका केलाय, पूर्णपणे विरुपंथी स्टाईल फटका खेळत असताना केतन कडू पुन्हा एकदा आक्रमण चढवतो, ज्याच्या बाळमधून हा दिलासादायक फटका षटकार। बाइकर मैन वल्लभ के सरसबी पे 2017 में बाइक मिली थी केतन को, वल्लभ के जमाई, और इस बार देखे इनसाइड आउट, लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर पे, पॉइंट के ऊपर से 6 रन। अब जीत के लिए 12 गेंदे 44 की आवश्यकता। चैंपियन कौन बनेगा उसे हमेशा पूछा जाता है। रोशन, चांद पे पहला पाव किसने रखा? नील आर्मस्ट्रॉन्ग। दुनिया अभी भी नील आर्मस्ट्रॉन्ग को याद रखती है, तो याद रखेगी आमदार बालराम पाटिल ट्रॉफी 12वां सीजन किसने जीता, कौन चैंपियन रहा। कल नाके नाके पे, टपरी टपरी पे और रिक्शा स्टॉप पे चर्चा होगी कि बालराम पाटिल चषक पहला नंबर किसने जीता। नक्कीच चर्चेला उदाहरण आलंय। ज्या दर्जाचा माहोल या अखंड रात्रीमध्ये पाहायला मिळतो, कारण या नाईट मध्ये चांगल्या दर्जाची आपण ही मैफिल करणारी क्रिकेटमय ही आपण पाठ पाहतो। किरदार, अपने किरदार को निभाते हुए केतन और उनका साथ देंगे टीम का कैप्टन लेफ्ट हैंड अजय कडू। कप्तान बने अजय, और ये टोंडरे में भी कप्तान बन के आए थे, वहां पर भी चिंद्रन ने धमाका किया। और अब पालीखुद के मैदान पर ये देखिए मानवी समुद्र, इंसानी सरों का सैलाब, क्रिकेट ये तोबा गर्दी, तोबा गर्दी पाहतो। जणू काय इथे छावणीचं स्वरूप आले, त्या दर्जाचा काहीसा माहोल आहे। 12 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता। सन्मान्य नगरसेवक ज्ञानेश्वर दादा पाटील घोटगाव यांचं आगमन झालंय। कार्यसम्राट नगरसेवक आपलं फायनलच्या मॅच मध्ये इथे हार्दिक स्वागत आहे। 12:44 मैच ऑन। अनिकेत आएंगे, अनिकेत फटके, पहली बॉल, कैप्टन, अंपायर सिग्नल, व्हाइट बॉल, पिक्चर अभी बाकी आहे। प्रीती मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ज्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी हेल्मेट खऱ्या अर्थाने मॅन ऑफ द मॅच साठी जे गौरव चिन्ह खऱ्या अर्थाने ते प्राप्त झालं। ज्ञानेश्वर दादा पाटील आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे। प्रति षटकागणिक 22.00 च्या सरासरीनं धावा बनवायच्या आहेत टीम चिंद्रेला। नेक्स्ट बॉल, ओहो अगदी रावडी इथे फटका केलाय। अलॉंग द कार्पेट फक्त एक जाव इथे प्राप्त केली जाते। 1 रन कंप्लीट। जीत के लिए अंतर थोड़ा कम होगा। 11 गेंद 42 की आवश्यकता। थोड़ा रुकूंगा, थोड़ा टूटूंगा, लेकिन मैं फिर से लौटूंगा। और चिंद्रन की उम्मीद है केतन कडू, वन ऑफ द फैबुलस बैट्समैन, टोंडरे के सरजमी पे भी तहलका मचाया था केतन कडू ने। अब पाले खुर्द के सरजमी पर MIDC में 2 टीमों की चर्चा ज्यादा रही इस साल, एक थी चिंद्रन और दूसरे डोंगर सपाटा। दोनों ने तहलका मचा दिया MIDC में। नक्कीच या परिभागातील 2 दादा संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत। समीकरण पाहायला मिळेल। 11 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावसंख्येची आवश्यकता। गोलंदाज तयार, ओहो प्रहार, क्या बात है, दमदार, शानदार, रुबाबदार षटकार। मैदानात मारतो 50, मारतोय बघा 50, मारतोय। या बादे भरवशाचा हा खेळाडू पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रदीपच्या बाडमधून यात आपण अगदी 5वा अर्धशतक पाहिला। इथे येईल का ही वाट पाहिली जाते चिंद्रकरांच्या माध्यमातून।
पूरी पिक्चर बची है, अभी प्रोमो देख, प्रोमो है, पिक्चर बची है मेरे दोस्त, कहीं पर मत जाइए। फटा पोस्टर, निकला हीरो, नाम है केतन कडू। पहले सत्र में वो हीरो था यानी प्रदीप पाटील और दूसरे सत्र में हीरो केतन कडू। 10 चेंडू 34 धावसंख्येवरती खेळतोय एवन केतन। क्या बात है, सबके जबा पर यही फसाना है, हर कोई क्रिकेट का दीवाना है। मैच ऑन, दो तरफा मुकाबला, 10 गेंद 36। दबाव गेंदबाज पर भी है, व्हाइट बॉल, जागते रहो। चिंद्रनकर जाग चुके, अब मैच बनता हुआ दोनों के लिए। काहींनी मुठ्ठी आवडली आहे, काही नकल चावतायत, काही टोवरती उभं राहिलेत, तर त्या दर्जाचा काहीसा माहोल इथे पाहायला मिळतो। 10 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता आहे। जो खेळाडू 10 चेंडू मध्ये 34 धावा ठोकतो असा खेळाडू समोर पाहायला मिळतो चिंद्रनचा कोहिनूर हीरा केतन कडू। पैसा वसूल मैच, पैसा वसूल हो चुका है दोनों गांव के दर्शकों का, क्रिकेट के दीवानों का। शॉर्ट बॉल हुक किया, स्टेज पे वीआईपी डाइज 6 रनों के लिए। व्हाट अ मैच, काय फटका राहिलाय, बांधुनी स्वप्नांची शिदोरी, झालो वाऱ्यावरती स्वार, भरला आत्मविश्वास पंखी, आज करेन क्षितिज पार, आज करेन क्षितिज पार, चेंडू सीमा पार, षटकार। और एक कहानी शुरू हो चुके है। केतन कडू की बल्लेबाजी पसंद आई, चिंद्रनकर तालियां बनती है भाई, सीटियां बनती है इनके लिए। काहीशी डरकाली पाहायला मिळते या स्पर्धेतील 9वा खेळाडू ज्याने लगातार 3 षटकार ठोकले। 2 फलंदाज, एक प्रदीप आणि केतन, वाघ आले वाघ, हांडी भांडी सगळी फोडली दोघांनी असं म्हणू शकतो आपण। 9 गेंद 29 की आवश्यकता। मैच ऑन, रोमांचक मुकाबला, फाइनल का असली मुकाबला, इसे फाइनल कहते हैं, इससे बढ़िया फाइनल हो नहीं सकती भाई। 2 बड़ी टीमें और ये फाइनल का रोमांचक मैच। सर्वात मोठा रणकंदन पाहायला मिळतो। फायनल कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण दोन्ही संघाच्या माध्यमातून इथे समर्पित केलं जातं। दबाव दबाव पाहायला मिळतो, अड्याल अड्याल चिंद्रन, पड्याल डोंगऱ्याचा पाडा। ओ सुपर मैच, इनसाइड इनक्रेडिबल मैच, ना मुहूर्त देखते ना सूरत देखते, केतन कडू टीम की जरूरत देखते हैं और टीम का सबसे बड़ा खिलाड़ी। 9 गेंद जीतने के लिए रन चाहिए 28। क्या मुकाबला बना, 24 गेंद 75, 18 गेंद 56, 12 गेंद 44, 9 गेंद 28। क्या मुकाबला हुआ दोस्तों, ये होता है फाइनल का अंतिम मुकाबला। व्हाट अ मैच, 9 चेंडू 28। ओहो, वाईट यॉर्कर, यॉर्कर से वार, विरुद्धी शिकार, शिकंजा घसलाय, वापसी दाखवतो बॉलिंग ट्रॅक वरती। अनिकेत अनंता फडके अगदी आनंदित करणारा हा खेळ इथे पाहायला मिळतो। डॉट बॉल वीआईपी डाइस पे ये देखिए मेहमान मैच का आनंद लेते हुए, एक डॉट बॉल चिंद्रन के लिए हानिकारक हो सकती है। चेतन कडू खेल रहे 40 पे, 50 के लिए 10 की दूरी है। अब जीत के लिए 8 बॉल 28। सुपर मैच, ये 2 गेंद बहुत जरूरी चिंद्रन टीम के लिए कि जिसपे एक बड़ा स्ट्रोक लगे। मैच ऑन, इनसाइड आउट लॉन्ग ऑफ पे, ओ 6 रनों के लिए। क्या कमाल की बल्लेबाजी है, कमाल धमाल मालामाल। ज्या दिशेनं केतननं षटकार ठोकला होता, चिंद्रनकरांना जागा केलं होतं, तुम्ही घरी जाऊ नका। ना निश्चित स्वरूपात रोशन आणि प्रवीणदर विचार केला, ज्या प्रकारे डोंगरेचा पाडा क्रिकेट संघाच्या प्रदीप पाटीलने ज्या प्रकारे फलंदाजी केली होती, जशात तसे प्रत्युत्तर आता मात्र चिंद्रन क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून केतन कडू याच्या फलंदाजीतून आपल्याला बघायला मिळतो। काय प्रतिक्रिया देऊ शकाल? व्हाट अ मॅच, डोळ्यांची पारणं फेडणारा हा सामना। ये देखिए जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई मान नहीं होता। रायगड क्रिकेट कमिटी उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांत जी कानावकर सर, आपलं मनपूर्वक स्वागत। मैच ऑन, 7 गेंद 22, केतन कडू ऑन फायर, इनक्रेडिबल बैटिंग परफॉर्मेंस, फैंटास्टिक बैटर केतन। अनिकेत फड़के, थोड़ा दबाव है उन पर, व्हाइट बॉल के बाद छक्का लगा और ये सबसे बड़ा मुकाबला। एक तरफ है चिंद्रनकर, एक तरफ डोंगरचा पाडाकर। लास्ट बॉल, 7 गेंद 22, अंपायर सिग्नल, व्हाइट बॉल। प्रेक्षकांचा आवाज पाहायला मिळतो,
परंतु गोलंदाज अनिकेत फडके तोही तडके दाखवू शकतो. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे आणि ते ठासून भरले. असा हरवणारी गोलंदाज अलीकडच्या मॅच मध्ये दर्जेदार गोलंदाजी त्याने समर्पित केली, परंतु दबावामध्ये त्याला निखळणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल. पब्लिक प्रेशर देखिए, जब वर्ल्ड कप हुआ था भारत पर भी पब्लिक प्रेशर था और ऑस्ट्रेलिया के बल्लेबाजों ने वर्ल्ड कप जीता था. दिस इज अ पब्लिक प्रेशर. आसान नहीं है दोस्तों पब्लिक में अच्छी बल्लेबाजी करना. और ये मुकाबले में 2 व्हाइट बॉल से आपको दिखा. 6-7 गेंद 21 की आवश्यकता. हु इज अ लकी टीम टू गेट चैंपियन ट्रॉफी. कौन चैंपियन बनेगा? लेकिन चैंपियन बनना आसान नहीं है. लोहे के चने चबाने पड़ेंगे, मेहनत करनी होगी, मशक्कत करनी होगी, यहाँ पर पसीना बहाना पड़ेगा. ये चैंपियन की ट्रॉफी इतने आसानी से नहीं मिलेगी. 7 बॉल 21. प्रवीण सर, अगदी यंदाच्या हंगामातील सर्वाधिक फायनलचा देखना सामना आमदार चषकामध्ये पाहायला मिळतो. ओहो, इथे काय घडेल? A1 7 ओहो, टर्निंग पॉइंट ऑफ द मैच. कहानी में ट्विस्ट. टर्निंग पॉइंट ऑफ द मैच. केतन कडू बैक टू डग आउट. पा नुकता उजवी बाजू खुश होती, आता डावी बाजू खुश आहे. क्या बात है भाई, इसे फाइनल का मैच कहते महागुरु. तर इथे नाम के शवन काम के यवन. तर इथे मान्यवरांचा सन्मानित केला जाईल. आता ज्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे प्रशांत खानावकर, रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहे. त्यांना आम्ही ते आमंत्रित करतो. कल्पेश हजारे, प्रदीप पाटील आणि छोट्या भुईर नितलास या सर्वांचा इथे यथोचित गौरवविधी केला जाईल. क्रिकेट खेळाची रंगत पाहुण्यांच्या संगत काय दर्जेदार सामना पाहायला मिळतो. काय सोहळा इथे रंगलाय. चला, प्रशांत खानावकर इथे आलेले आहेत. एक विदाऊट प्रॅक्टिस क्रिकेटर म्हणून ओळखले जातात. रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित गौरव आमचे मित्र महेश ढोंगरे आणि मयूरदादा फडके यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे. यानंतरचा सन्मान असेल कल्पेश हजारे, प्रदीप पाटील आणि छोट्या भुईर नितलासिया या एकत्रित आपला एका कथा सन्मान केला जाईल. हो टू कमेंट्री बॉक्स. यस, मैच की रिदम नहीं हम तोड़ सकते. मैच बिल्कुल रिदम में है, उसी जोश में इसे आगे बढ़ाते तो मजा आएगा. 6 गेंद 21. गेंदबाजी में थोड़े से अनफिट थे तेजस ढोंगरे, उनको वापस टीम ने सिलेक्शन किया. सेमीफाइनल में शायद 12वें थे लेकिन अंदर लिया क्योंकि जरूरत है. चिंद्रन टीम सामने और 2 लेफ्टी, एक है अजय कडू, एक है राकेश पाटेकर. डोल्यांचा पारणं फिरणारा आपण आज सामना पाहतो. दर्जेदार सामना पाहतो. फायनल कशी असावी याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आली समीप घटिका नवे आव्हान पेलण्याची, वेट अँड वॉच म्हणत गुप्त खलबते करण्याची, गुप्त खलबते करण्याची, गुप्त खलबते करण्याची. आता खलबते वाढली आहेत. इथून जिंकणार कोण? डोंगऱ्याचा पाडा की चिंद्रन? रुकिए, मैच अभी तक कोई जीता नहीं, कोई हारा नहीं. जल्लोश मत करिए क्योंकि आखिरी गेंद फेंकी नहीं. 6 बॉल 21. क्रिकेट में एक बात याद रखो, जब तक परफॉर्मेंस है लोग तुम्हें याद करते रहेंगे. पहली बॉल बिग हिट. मैच अभी तक खत्म नहीं हुआ. ऑन साइड, लोग लेग सीमा पार. 6 में तब्दील. आज देखे जरा किसमें है कितना दम. कोण असेल या लढतीचा बाजीराव सिंगम? मी इतिहास वाचायला नाही तर घडला जातो. आता समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. व्हॉट मॅच. 15,000 दर्शक मैच को अब मैदान से देख रहे. ये फाइनल का मैच होता है. 12:39 और यहाँ पे गणोत्सव उत्सव भी सेलिब्रेट किया जाएगा. और सबसे बड़ा मुकाबला 5 गेंद 15. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो चॅम्पियन से थोडा दूर. तेजोमय गोलंदाजीची आखणी करण्यासाठी तेजस डोंगरे तयार आहे. विकासच्या माध्यमातून सजेशन घेतली जाते. यापुढील मोहीम फत्ते करायची आहे. तेजस डोंगरे थोड़े से अनफिट थे, सेमीफाइनल में 12th मैन थे, लेकिन फाइनल में उसकी जरूरत है, इसलिए इस खिलाड़ी को वापस फाइनल में चुना चिंद्रन के खिलाफ. ये थोड़ी गेम प्लानिंग रही. 5-15. अजय कडू कैप्टन, सेनापति. पहली गेंद 6. तेज, फास्ट एंड फ्यूरियस. पहले चिंद्रनकर जल्लोष कर रहे थे, अब डोंगरचा पाडकर जल्लोष कर रहे. काय सामना झालाय. ज्या दर्जाच्या बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या अतितडीच्या लढती असतात त्या दर्जाचा काहीसा माहोल बनलाय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता. मैच ऑन. 4-15 का समीकरण. व्हाट अ मैच. फाइनल हो तो ऐसा पैसा वसूल
पैसा वसूल मुकाबला आपको देखने मिल रहा है। सफर कल भी था, सफर आज भी है। माना कुछ उम्मीदें टूटी है, लेकिन कुछ ख्वाहिश बाकी है। ख्वाहिश है चैंपियन ट्रॉफी उठाने का। 4-15 व्हाट अ मैच। फुल टॉस गेंद कमजोर रहा ऑन साइड पे, लॉन्ग ऑफ पे फील्डर है, 2 में तब्दील करेंगे। वेरी क्लोज प्रदीप पाटिल, थर्ड अंपायर रुकिए, डिसिजन पेंडिंग। कंट्रोल रूम मध्ये हा निर्णय इथे सोपवलेला पाहायला मिळेल। आता काहीशी धाकधूक वाढली कारण केतन कडू बाद झाल्यानंतर आता मोहीम फत्ते करतोय अजय कडू। ओहो धकधक वाढली। ये दिल की धड़कनें बज रही सभी की, बिल्कुल ये धड़कनें सुनिए, ये धड़कन तेज करने वाला मैच है मागुरु। तर इथे डोंगरेतापडा गावातील जे ग्रामस्थ आहेत क्रिकेटचा आनंद घेतात सर्वांना व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। इट्स OUT आउट, बॅटर आउट अजय कडू। काय दर्जेदार सामना पाहायला मिळतो। फायनलचा सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं। अंतिम टप्प्यामध्ये समीकरण अगदी पाहायला मिळेल। अगदी 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता। 3 चेंडू आणि 14 धावांची गरज असणार आहे। तत्पूर्वी सन्मान्य नगरच्या बघा ज्ञानेश्वर पाटील साहेब आपण समोर आपला येतो, जे सन्मानित केलं जाईल। त्यांच्या माध्यमातून हेल्मेट इथे खऱ्या अर्थाने आपण पाहतो हेल्मेट पुरस्कृत करण्यात आलेले आहे। सामनावीरसाठी पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक ज्ञानेश्वर दत्तांचा सन्मान केला जाईल। ओ टू कमेंट्री बॉक्स। आमदार बालराव पटेल चषक 12वां सीजन किसके नाम पर होगा? 3 बॉल 14, 2 गेंद पे 14 नहीं बनते दोस्तों, 2 गेंद पे 12 बनते, यानी ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है भाई। लाईव्ह कॅमेरा फोकस करा। ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा सन्मान केला जात आहे। ओ टू कमेंट्री बॉक्स। 3 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची आवश्यकता आहे। नवीन फलंदाज पाहायला मिळतो रोहन पाडेकर, ज्यानं रोनक प्रस्थापित केली होती साई चषक तोंडरी या स्पर्धेमध्ये। 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची आवश्यकता असताना रोहनने षटकार दागला होता। रोहन पाडेकर तोंडरे के सरजमी पे इनका बल्ला चला था और वही रोहन पाडेकर फिर से अटैक करने के लिए तैयार है। 3-14, 2 पे 12 बनते, 3 पे 14 बन सकते। ये गेंद सबसे इंपॉर्टेंट है। ये गेंद पे अगर कितने नंबर आते हैं उसके बाद पता चलेगा कि कौन चैंपियन के नजदीक पहुंचेगा। 3-14 दर्शक अपने सांसें थाम कर बैठिए। जो दर्शक बीपी के पेशेंट है ये मुकाबला ना देखे। 3-14 ओ कट किया पॉइंट के ऊपर से थर्ड मैन में, 2 फील्डर गेंद के पीछे, गेंद आगे और ये गेंद सीमा रेखा पार 4 रनों के लिए। काय दमदार आपण चौकारा पाहतो। येता क्षणी आक्रमण चढवलंय रोहन पाडेकर, ऑन फायर त्याच्या बाडमधून पाहायला मिळतोय हा दमदार फोर। समीकरण पाहायला मिळेल जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 10 धावसंख्येची आवश्यकता। रोहन पाडेकर इसी बल्लेबाज ने नितलस के खिलाफ सेमीफाइनल में 1 गेंद 5 की जरूरत थी, छक्का मारा था, जल्लोश हुआ था, छिंद्र जीती थी। मेरे ख्याल से 3 दिन हो चुके हैं उस बात को, और ये बल्लेबाज वापिस उसी अटॅकिंग फॉर्म में लास्ट ओव्हर के नजदीक उतरा है। प्रवीण सर कौतुक करावं लागेल तेजस डोंगरेचं। तो दुखापतग्रस्त असताना सुद्धा गावासाठी खेळतो। गावासाठी त्याला पूर्णपणे जी जान लावायची आहे। सुनील सर खुश आहेत। क्या बात है। और तेजस डोंगरे अगर ये मैच फिनिश करते तो हमारे समीर शेठ फटके, सनी फटके, इनकी ओर से 2000 तेजस डोंगरे को दिए जाएंगे। 2 बॉल 10 रन, मैच का टर्निंग पॉइंट। जरा जोरदार तालियां। 2 गेंद 10, डोंगऱ्याचा पाडा। रुकिए, 1 बॉल बची है भाई। क्या मुकाबला हुआ है रोशन। केतन कडू आउट क्या हुए, पूरा मुकाबला घूम गया। परंतु अजयने मॅच मध्ये वापसी दाखवली आणि त्यानंतर खरं तर रोहन पाडेकरनं दागलेला तो चौकार आता समीकरण पाहायला मिळेल। 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी डीजे तैयार रहिए क्योंकि आप जल्लोश होगा। ड्रोन कैमरा आप भी तैयार रहिए, आसमान से इसे फिल्माया जाएगा और दर्शक मैदान के अंदर होंगे। लेकिन ध्यान रखें टी शर्ट नहीं निकालना, सिर्फ आपको जल्लोश करना है। 1 गेंद 10 रन की आवश्यकता। एकाध खराब गेंद चिंद्रन को मौका दे सकती है, किस्मत के भरोसे। 1 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता। या स्पर्धेतील हा मेगा फायनलचा सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण पाहिलं। 1 खराब चेंडू खूप काही सांगून जाईल। आयोजक तैयार है, पूरा गांव तैयार है। ढोंगे चपाड़ा अब जल्लोश होगा। ये उनकी टूर्नामेंट है, इलाका हमारा, धमाका भी हमारा। 1 बॉल 10 रन, जोरदार तालियां। ये पूरा मैच पसंद आए तो छिंद्रन भी बहुत अच्छा खेली। 1-10 ओ 4 रन से जीती है चैंपियन डोंगऱ्याचा पाडा।
दोन्ही संघाचं अभिनंदन. दोन्ही क्रिकेट संघाने दमदार खेळ केला. एका बाजूला कुशाल दादा पाटील 11 गावदेवी डोंगऱ्याचा पाडा क्रिकेट संघ स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे आणि रनरअप ठरलेला आहे चिंद्रन क्रिकेट संघ. अभिनंदन करतो आम्ही. दोन्ही संघाने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. नक्कीच क्या महागुरु बात चिंद्रन आहे. संघ नाराज होऊ नका. चांगला आपण खेळ केला कारण फक्त 4 धाबा संख्येनं चिंद्रन संघ इथं परास्त झाला. पाहुण्यांना विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका. काही क्षणार्धात निश्चित स्वरूपात सर्व प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता आला. एका बाजूला कुशाल 11 गावदेवी डोंगराचा पाडा, उमेश 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन कौतुकास्पद इथे परफॉर्मन्स सर्व प्रेक्षकांना बघायला मिळाला. चिंद्रन संघ तुम्ही देखील विजेता आहात. काय लढलात तुम्ही वाघासारखे. ओनर